हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला इकडे आता सकाळचं मम्मीचं थोडंसं रुटीन शेअर करते. तर इकडे सगळ्यात पहिले मम्मीने आधीचं आवरलेलं होतं, त्यानंतर मग घरातली कामे आणि त्यानंतर देवपूजा वगैरे आणि माठही भरून ठेवते ना मग सकाळी, म्हणजे दिवसभर पाणी गार राहतं असं. तसे आता म्हणजे पाणी फिल्टरचे थोडं गारवा असतोच, पण आता माठ म्हणजे आपल्या घरामध्ये ना माठ असा भरून ठेवावा. तर चला पुढचा व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. रात्री मस्त दिवे वगैरे सगळे छान लावलेले होते, पण सकाळी सगळं आवरायला मस्त 1 तास गेलाय. 6 वाजता उठलेली होती. पहिले देवाचं सगळं आवरून घेतलं आणि नंतर आता घरातली पुढची कामे आणि सगळं ह्या वस्तू. आपल्याला घर मोठं वाटतं पण तेवढं आवरायला पण लागतं ताई. खूप असतं पसारा. आणि सगळ्यात आहे ना डायनिंग टेबल आम्ही दाखवलं होतं, पण डायनिंग टेबल कशासाठी यूज झाला तुम्हीच बघा. सगळं आपल्या साड्यांसाठी बिझनेससाठीच यूज झाला. आणि खरं सांगते डायनिंग टेबलवर आहे ना तसं म्हणजे आम्हाला जेवायला नाही आवडलं. आम्हाला खाली बसूनच जे जेवण म्हणजे कम्फर्टेबल वाटलं ते डायनिंग टेबलवर खरं सांगते मनापासून नाही वाटलं. कारण डायनिंग टेबल असं वाटतं का असं करून बसलं का पाय दुखतं का काय. तर आम्ही 1-2 दिवस हौस म्हणून बसलो, पण आम्ही खालीच जेवण करतो. डायनिंग टेबलवर जेवायला नाही बसत, कोणीच नाही बसत. कारण साक्षीला पण नाही आवडत, मला पण नाही आवडत. आणि जास्त म्हणजे फक्त एखाद्या वेळेस चहा वगैरे घेतो आम्ही. जर काम करता करता जर चहा घ्यायचं ठरलं तर चहा घेतो. पण काय म्हणकडे काय ते जेवण करायला एवढं काही आवडून नाही राहिलं. बघू आता. नाही जास्त आपला बिझनेस वाढलाय त्याच्यामुळे बिझनेसचाच पसारा टेबलवर झालाय. आणि मस्त सकाळचे आता 6:30-7 वाजले. आणि उठल्या पहिले घर झाडलं, सगळं पहिले पुसावं लागतं. कारण हे ज्या बारीक वस्तूंचे हे बारीक किनारे असतात ना ताई, त्याच्यावर दिवसभरात भरपूर धूळ बसते. आणि मग ती जर पुसली नाही तर धूळ डायरेक्ट दिसते. त्याच्यामुळे वस्तू म्हणजे घर सजवायला खूप छान वाटतं, पण काळजी पण घ्यावं लागते. आणि आता साड्यांचा बिझनेस पण वाढलाय, त्याच्यामुळे थोडंसं लवकर उठून लवकर आवरून घेतलं ना मग टेन्शन नाही राहत. आणि मला तर पुसल्याशिवाय अजिबात जमत नाही घरातले. पहिले पुसून घ्यायचं, नंतर घर झाडून फरच्या पुसून घ्यायच्या. आणि सकाळी सकाळी फरच्या पण होऊन जातं, पुसून आवरून जातं. आणि मेन दरवाजा जर स्वच्छ असला ना तर म्हणजे छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि दरवाजा पायी माझी रांगोळी वगैरे आणि निरंजनी वगैरे सगळं सकाळी सकाळी लावून जातं. त्याच्यामुळं मग असं मंदिरासारखं असं वाटतं, स्वतःच घर स्वतःला मंदिर वाटतं. खरंच सांगते, स्वतःचं घर जर फ्रेश ठेवलं, आवरलं ना तर स्वतःच्याच घरात आपल्याला एनर्जी येते आणि असं वाटतं का आज घर खूप छान दिसतंय. पण माझं रोजचं आहे, डेली रुटीन घेता येईल, रोजचं आहे ते. हे जे आवरायचं आहे ना, ज्याच्या हातात पडेल ना ते आवरून घेतं. आणि सवय झाली आता ना या कामाची. कसं काही सकाळी हे काम आपलं आहे तर लवकर करून घ्यायचं. कधी साक्षी करते, कधी मी करते, जिच्या हातात पडेल ते. आता मी हे करत असलं तर ती दुसरं करते. आणि हे सुद्धा आम्ही रोज पुसतो, कारण ह्या ज्या आहे ना याला ब्लॅक कलर दिलेला आहे, लोखंडी बनवलेलं आहे ह्या मेरी. तर याला ब्लॅक कलर दिलाय ना, त्या ब्लॅक कलरवर सुद्धा धूळ बसून जाते.
पावसाची बुरबुर आली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पण आंघोळ करते आणि नंतर घरात कामाला सुरुवात. तसं नाही आवडत मला, फारसं नाही आवडत आवरायला, कारण मग ते आवरल्यासारखं नाही वाटत, असं वाटतं. आणि आता आपली महालक्ष्मीची पण तयारी करायची आहे, त्याच्यामुळे आता रोज थोडं थोडं घर आवरायला पण काढणार आहे. ते पण तुमच्या संगे शेअर करणार आहे, काय कसं घर आवडणार आहे, काय आवडणार आहे, काय बदल करणार आहे घरात. अजून भरपूर काही नाही ना, होम टूरची इच्छा आहे, पण अजून थोडंसं काम अपुरं आहे. ते झालं का आम्ही 100% होम टूर करणार आहे. आणि अजून एक सरप्राईज आहे तुम्हाला, काय करणार आहे आम्ही गच्चीवर, तर तुम्हाला ते तर खूप छान सरप्राईज आहे, ते पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर आम्ही टेरेसवर आहे ना एक छान अशी गोष्ट करणार आहे, तर झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. चला आता गौरी गणपतीला काय मोजकेच दिवस बाकी आहे, आता तयारीलाही लागायचं आहे. तर देवी आईसाठी ना आम्ही ना बांगड्या मागितल्या होत्या मीशो ॲपवरनं, खूप छान होत्या आणि आल्या पण इतक्या छान ना, आम्हाला सगळ्यांना आवडल्या. म्हणजे क्वालिटी एक नंबर आलेली आहे. आणि काय म्हणजे 350 का काहीतरी आहे रुपयाच्या, फिक्स म्हणजे 345 असं दरम्यान आहे. आणि खरंच खूप छान मस्त आहे, क्वालिटी पण खूप छान आहे. मग दोघीही देवींसाठी 2 म्हणजे मागवले आम्ही आणि खूप छान आले सेट. म्हणजे याच्यामध्ये आता याला मस्त हिरवा चुडा भरायचा, किती छान दिसेल ना. हे बघा डिझाईन वगैरे खूप मस्त आहे, खूप छान आली. आज काय रेसिपी आहे इकडे, बहिणी मस्त बुंदी करताय, खूप छान झाली आहे ना. ए सई, मामीने काय बनवलं पाय ना, सगळ्या ताईंना सांग ना बुंदीची रेसिपी. बघा तुला आवडते ना बुंदी, इकडे पाय ना, मग सांग ना, तू इकडे बघून सांग ना. तू किती दिवसाची व्हिडिओ मध्ये आले नाहीये. सईच्या वेण्या बघितल्या का, किती छान आहे. आजी आज बऱ्याच दिवसातून मार्केटला गेली होती. खूप दिवसातून गेले, कारण काय सांगते साड्या बिझनेस मध्ये गुंतले, बाहेर जायला चान्स नाही आता. आणि आज गेले तर राजांना सांगून नाही गेले, फोन पण घेऊन नाही गेले, आज तसेच निघून गेले. कारण फोन म्हटले घेऊन गेले तर काहीच घेणं होत नाही, सारखे कस्टमरचे फोन असतात. तर 2 तास मी आज माझ्यासाठी गेले होते आणि मस्त नातांसाठी शॉपिंग केली आहे. तुम्हाला सगळं दाखवणार आहे, खूप छान आणलंय, मस्त आणलंय. आणि छोट्याशा आपल्या मस्त कृष्णच म्हणून त्याला आता उद्या मस्त 15 ऑगस्टचं त्याचं शूट घ्यायचंय ना, तर मग मला हाऊस होती म्हणून मी आणलं त्याचं. तुम्हाला प्रियंका दाखवेलच कसं शूट करा. आणि छोट्या छोट्या वस्तू आणायच्या होत्या, त्याच्यामुळं मग आज मस्त वेळ काढून खरेदी आज आणलेली मी करून. तर सगळे तुम्हाला दाखवणार आहे काय आणलंय काय नाही. आज घरातले माणसं मला बोलले की तू सांगून नाही गेली, फोन घेऊन नाही गेली, सारखे कस्टमरचे फोन येत होते, पण मी आज तर सांगते निवंत गेले होते आज मस्त शॉपिंगला. आजीला न सांगता आजीने फोटोशूटचं सामान आणलंय, विसरले. तिला 15 ऑगस्टचा मस्त टी शर्ट पण आणलाय छोटा, मस्त तुला दाखवणार आहे आता मी काय काय आणलंय. ते ना छोकुलीला कपडे आणले, तुला पण आणलंय, थांब ना तुला पण दाखवणार आहे सगळं. हे दाखवणार आहे सगळं, थांब. तुझ्यासाठी मी किती आणले, तुला 2 महिने आवडता ना तिला, तर ती मला म्हटली आजी मला आवडलंय 2 महिने. आज तिच्यासाठी खूप मोठं एवढे रबर पूर्ण लबराचं पाकिट घेऊन आले, कारण माझी सई रोज एक लबर हरून टाकते, त्याच्यामुळे मॅचिंग लबराचं मस्त सेट आहे तिला. जेवढं म्हणजे मॅचिंग लावता येईल ड्रेस वर एवढं मोठं नाही निघाल्या. आणि मस्त त्याला असे क्लिप पण आणले, केस पुढं निघत्या ना त्याच्यासाठी. आणि हे आणलंय माझ्यासाठी, कारण मोकळे केस सोडून केस खराब व्हायला लागले. तर आता मी शूट मध्ये सुद्धा वर केस बांधूनच घेणार व्हिडिओ साड्यांचा, कारण केस तर खाली सोडले का खूप खराब होते माझे सध्या आणि खूप गळू राहिले, त्याच्यामुळे मस्त आता थोडस आहे ना वरती बांधूनच याच्यासाठी हे घेतलंय. बघू काय आहे. तू वहिनींची रेसिपी पाहिली का बुंदीची? एक नंबर बुंदी झाली आहे. आणि सगळ्यात आहे रेसिपी बा साक्षीची इतकी भारी झाली. आणि खरं सांगते बुंदी म्हणजे खूप आवडती असते. मी म्हटलं एवढी मला वाटतच नव्हतं काय खरंच एवढी छान बुंदी होईल, पण खरं लई बुंदी झाली, एक नंबर बुंदी झाली. ना मला खायचं नाही, तुम्ही छान छान रेसिपी करते. थोडीशी टेस्टला देऊ आम्ही तुला पण. ते आता फर्स्ट मंच होते ना,
सगळं दाखवू ताईंना.